जीवन नीट चाललं नव्हतं. काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. रोजची धावपळ होती, पण त्यामागे काही अर्थ नव्हता. काम खूप होतं. जबाबदाऱ्या वाढत होत्या, पण मन शांत नव्हतं. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. प्रयत्न कितीही केले तरी कौतुक शून्य. कधी कधी वाटायचं की मी काहीही केलं तरी ते अपुरं पडतंय. आपणच चुकतोय असं वाटणं सगळ्यात जास्त दुखतं. हातून पोखरून काढतं. आपणच या सगळ्याला जबाबदार आहोत असं वाटू लागतं. एकटेपणा भीतीदायक असतो. तो आतून खाऊन टाकतो. मदतीसाठी कोणी नाही असं वाटू लागतं. कसल्याही दुःखापेक्षा आईचा आवाज मोठा. तो एक आधार देतो, एक आपुलकीची भावना जागृत करतो. आणि अचानक नजरेसमोर आले तेच उत्तर. एक आशा, एक किरण. स्वामी समर्थ ते नाव. ती प्रतिमा. मनात काहीतरी वेगळंच घडवून गेली. मंदिरात जाऊन स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिलो. बोलण्याची गरज नव्हती, मनाचं ओझंच उतरलं. शब्दांशिवाय सगळं काही बोलून झाल्यासारखं वाटलं. छोटा प्रसाद, पण मोठी खूण. ती एक आठवण, एक आशीर्वाद वाटला. तिथून बाहेर पडलो. आणि माझ्या कामात एक वेगळाच बदल दिसू लागला. स्वामी शिकवतात, घाई नाही, विश्वास. प्रत्येक कामात संयम ठेवला तर यश नक्की मिळते. मी संयमाने क्लायंटशी बोललो. आणि मग चमत्कार झाला. ज्यावर विश्वास असतो त्यालाच काम मिळतं. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा जगही आपल्यावर विश्वास ठेवते. मला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला. रात्रंदिवस एक करून मी प्रोजेक्टची तयारी केली. परिश्रम, शांतता, चमत्कार. जेव्हा तुम्ही शांत मनाने परिश्रम करता तेव्हा अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते. माझे सादरीकरण यशस्वी झाले. पहिला विजय नेहमी आत घडतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या भीतीवर मात करता तेव्हा खरी लढाई जिंकता. सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या, बॉसने कौतुक केले. जेव्हा बदल आपल्यात होतो जग आपोआप बदलतं. आपली दृष्टी बदलली की जगाची दृष्टीही बदलते. कृतज्ञतेने मन भरून आले होते. मी पुन्हा मंदिरात गेलो. देणारा तो. आपण फक्त पात्र बनायचं. त्याची कृपा असेल तर काहीही अशक्य नाही. घरी आईसोबत आनंदाने जेवलो. आता घरातही शांतता होती. रात्री शांतपणे डोळे मिटले. आणि कृतज्ञतेने मन भरले. स्वप्नात एक दिव्य प्रकाश दिसला. स्वामींच्या उपस्थितीची ती एक सुंदर अनुभूती होती. सकाळी डोळे उघडले. चेहऱ्यावर शांत हसू होते. पुढच्या दिवशी मी मित्रांनाही सांगितले, ताण सोड. टाकून दे, स्वामींवर विश्वास ठेव. माझे मित्रही माझे ऐकून हसले. त्यांनाही काहीतरी नवीन ऊर्जा मिळाल्याचा आनंद होता. ऑफिस कॅफेटेरियात आता मी लोकांना हसवायचो. माझ्यातील बदल सगळ्यांनाच जाणवत होता. माझ्या डोळ्यात आता शांतता आणि आत्मविश्वास होता. ती पूर्वीची चिंता कुठेतरी हरवून गेली होती. पुन्हा एकदा स्वामींना नमस्कार करण्यासाठी मंदिरात गेलो. मनात एकच विचार होता. तो कधीच एकटा नव्हता. फक्त त्याला कळलं नव्हतं. स्वामी नेहमी त्याच्या पाठीशी होते. आणि नेहमी राहतील.